नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला नवी मुंबई पोलीस भरतीचा पेपर पाहणार आहे आणि मित्रांनो यामधील प्रश्नांचं स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढच्या पेपरसाठी तयारी करताय, तुमचा पेपर अजून झालेला नाहीये, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। त्यासोबतच आता पुढे राहिलेले पेपर कोणते आहेत महत्त्वाचे, मुंबई आहे, नागपूर आहे, तसेच मीरा भाईंदर आहे। तर मित्रांनो या पेपरसाठी काय करायचं आहे, तर आता सरप्राईज पहा। हा जो नवी मुंबईचा पेपर झाला त्या पेपरमध्ये आपल्या पेड चॅनलवरील एकूण 51 पैकी 40 प्रश्न आलेले होते। त्या पेपरमध्ये मराठी आणि जीके चे 51 प्रश्न आहेत, त्यापैकी 40 प्रश्न आपल्या या पेड टेलिग्राम चॅनलवरून आले होते। आणि मित्रांनो या चॅनलवर आपण मुलांना काय दिलंय, तर दररोज 300 सराव प्रश्न दिलेले आहेत। त्याच्यामध्ये सकाळी चालू घडामोडी, दुपारी मराठी आणि जीके आणि रात्री मराठीचा एक टॉपिक, या प्रकारे आपण याचा सराव घेत होतो आणि यापैकी 40 प्रश्न फक्त एकाच पेपरमध्ये आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही पुढच्या पेपरसाठी तयारी करताय तर तुम्ही हा संच विकत घ्यावा असं मी तुम्हाला सुचवेन। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, 60 रुपयांमध्ये आमच्या ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या 30 सराव प्रश्नपत्रिका मिळतील आणि त्यासोबतच आपल्याला पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड केलं जाईल, जेणेकरून तुमचा दररोज 300+ प्रश्नांचा सराव होईल। त्यामुळे जर तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच खरेदी करायचा आहे तर तुम्ही 75 17 24 91 19 लक्षात ठेवायचं आहे। 75 17 24 91 19 या नंबरवर मेसेज करायचा आहे आणि त्यावर या प्रश्नपत्रिकेचा फ्री डेमो पाहायचा आहे आणि प्रश्नपत्रिका आवडली तरच तुम्ही हा संच खरेदी करू शकता आणि जर संच खरेदी केला तरच तुम्हाला या पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड केलं जाईल। आणि मित्रांनो त्यावर आपण काय देतोय सांगा पुन्हा एकदा, तर दररोज 300 सराव प्रश्न, त्यासोबतच आणखी काय देतोय, दररोज सकाळी चालू घडामोडी। ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर हे चॅनल नक्की जॉईन करा। फी फक्त असणार आहे 60 रुपये। 60 रुपयांमध्ये 30 पेपर अधिक 300 प्रश्न दररोज येणारं टेलिग्राम चॅनल, एवढं कोण देऊ शकणार आहे। तर या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शीख गुरूंचे शहीदी समागमानिमित्त खारघर नवी मुंबई येथे हिंद दी चादर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मित्रांनो हिंद दी चादर हा कार्यक्रम आहे तो गुरु तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। हा प्रश्न आहे असा आपण आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर पाहिला होता। हिंद दी चादर कोणाला म्हटलं जातं, गुरु तेग बहादूर यांना म्हटलं जातं। ठीक आहे, पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 2। नुकत्याच पार पडलेल्या पुरुषांच्या T20 विश्वकपाचे अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच कुणास घोषित करण्यात आले। आपण मित्रांनो यावर देखील प्रश्न पाहिला, जिंकला कोण, आपला भारत। पूर्ण सिरीजमध्ये मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार कोणाला मिळाला, संजू सॅमसन। आणि प्लेयर ऑफ द मॅच फायनलमध्ये पुरस्कार कोणाला मिळाला, तर जसप्रीत बुमराह, पर्याय ए आपलं उत्तर आहे। हा प्रश्न देखील आपण आहे असा आपल्या चॅनलवर पाहिलेला होता आणि त्यावर प्रश्न आलेलाच आहे। तसेच मित्रांनो सर्व प्रश्न पाहिलेले आहेत, प्रत्येक प्रश्नासाठी मी सांगत बसणार नाहीये। या ठिकाणी तिसरा प्रश्न पहा, ग्रामसभेत ठराव करून जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव कोणते। या ठिकाणी पहा, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या तालुक्यातील सौंदाळ या गावानं एक ठराव केला आणि स्वतःला जातमुक्त गाव म्हणून घोषित केलं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। ठीक आहे, आणि मित्रांनो या मोहिमेचं त्यांचं घोषवाक्य काय होतं, तर आमची जात माणूस किंवा मनुष्य। ठीक आहे, मानव। पुढे पहा प्रश्न क्रमांक 4। इराण देशाने कोणत्या समुद्रधुनीतील जलवाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे। या ठिकाणी पाहायचं समुद्रधुनी कोणती आहे, इराणच्या दक्षिणेला समुद्रधुनी आहे होर्मुझ, यावर इराणचं वर्चस्व आहे। त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी वाहतूक थांबवल्यामुळे सर्व जगभरामध्ये असलेले तेल आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंची वाहतूक ठप्प झालेली आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला आहे। प्रश्न क्रमांक 5। सन 2026 या वर्षाचा पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कुणास जाहीर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहायचं आहे 2026 मध्ये एकूण 131 पद्म पुरस्कार दिले गेले, त्यापैकी 13 पुरस्कार आहेत ते पद्मविभूषण आहेत आणि त्यापैकी एक आहेत धर्मेंद्र सिंग देओल यांना देखील काय दिला गेलेला आहे, पद्मविभूषण पुरस्कार दिला गेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 6। सन 2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला। प्रश्न पाहिलेला होता, उत्तर होतं महाराष्ट्र, पर्याय सी। थीम कोणती होती, तर सार्वजनिक गणेशोत्सव आणि आत्मनिर्भर भारत। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 7।
देशाच्या विकासाची धोरणे कोणते आयोग तयार करते? मित्रांनो, यावर देखील आपण प्रश्न पाहिला होता. देशाची धोरणं कोण बनवतं? नीती आयोग. ठीक आहे, पर्याय बी. त्याच प्रकारे याच धर्तीवर राज्यामध्ये कोणता आयोग स्थापन करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये? तर मित्र आयोग. लक्षात ठेवायचं आहे, मित्र आयोग महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय तेव्हा रात्रीचे 2:40 झाले. त्यामुळे व्हिडिओमध्ये जर कुठे मी मागे पुढे होतोय, अडकतोय, तर त्यावेळी समजून घ्या. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर. पर्याय बी आपलं उत्तर आहे. हा प्रश्न देखील आहे असं आपल्याला आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळाला असता. मित्रांनो, खरंच सांगतोय, जर तुम्हाला याचा फायदा करून घ्यायचा आहे तर तुम्ही 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिका घ्या आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. याचा नक्कीच फायदा होईल जर तुम्ही मुंबईचा, मीरा भाईंदरचा किंवा नागपूर शहरचा पेपर देणार आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी गोदावरी नदी. पर्याय डी. हिला काय म्हणतात? दक्षिण गंगा म्हणतात किंवा बृहद गंगा असं देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभयारण्य आहे? या ठिकाणी पहा, रायगड जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्य आहे. पर्याय सी. यावर देखील प्रश्न आपल्या चॅनलवर होता तो गोदावरी हा प्रश्न आहे घेतलाच आहे आणि हा प्रश्न तर कायम येतो, त्यामुळे या ठिकाणी याबद्दल मी सांगितलेलं नाही आहे, परंतु हा प्रश्न देखील आपल्या चॅनलवर दिलेला होता. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं होतं 29 महानगरपालिका आहेत. पर्याय बी. सर्वात नवीन कोणती आहे? 29वी जालना आणि 28वी कोणती? इचलकरंजी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतात कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो? यावर देखील आपण काल परवाच प्रश्न पाहिलेला आहे आणि त्याच्या आधी भरपूर वेळा प्रश्न पाहिलेला आहे. दरवेळी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. कारण काय? कारण लडाखमधील हॉट स्प्रिंग्स या ठिकाणी चीनच्या सैन्याने केलेल्या आक्रमणात आपल्या पोलिसांचा मृत्यू झालेला होता आणि मित्रांनो, याच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस आहे तो पोलीस हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13. भरतनाट्यम या पारंपरिक नृत्यशैलीचा उगम कोणत्या राज्यात झालेला आहे? भरतनाट्यम तमिळनाडू. ठीक आहे, पर्याय डी. केरळमध्ये कोणतं आहे? कथ्थकली आणि मोहिनीअट्टम. कर्नाटकमध्ये यक्षगान. आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 14. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो? मित्रांनो, विधान परिषदेचा कार्यकाल निश्चित नसतो, परंतु सदस्यांचा कार्यकाल निश्चित असतो. तो किती असतो? तर 6 वर्षे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षांचा असतो. विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे, परंतु मित्रांनो, याची निर्मिती आणि नाश होणं किंवा निर्मिती आणि बरखास्त होणं हे कोणाच्या हातात आहे? संसदेच्या हातात आहे. ठीक आहे. तसेच आपल्याला प्रश्न येतो की लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो? तर तो असतो 5 वर्ष आणि लोकसभेचा कार्यकाल किती असतो? तो देखील असतो 5 वर्ष. पुढे पहा प्रश्न क्रमांक आणखी एक माहिती पहा. याच्याबद्दल आणखी एक माहिती पहा. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल आपण पाहिला, त्यासोबतच वयोमर्यादा किती असते? तर विधान परिषद सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा आहे 30 वर्ष. 30 वर्ष झाल्यानंतर आपल्याला विधान परिषदेची निवडणूक लढवता येते. त्याविरुद्ध लोकसभेचं किती असतं? तर 25 वर्ष. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी. पर्याय ए. यांनी याच्यातून काय मांडला? आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत मांडला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. 2026चा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर पुरस्कार कोणत्या अभिनेत्यास मिळाला? मित्रांनो, 2026 साली 68व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याच्यामध्ये द सिनर्स या चित्रपटासाठी मायकल बी जॉर्डन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार दिला गेला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. मायकल बी जॉर्डन, चित्रपटाचं नाव द सिनर्स. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? वन बॅटल आफ्टर अनदर. मित्रांनो, 2026च्या 68व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार दिला गेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. प्राप्तकर्त्यांना एकाच वेळी पाठवलेल्या एक अनपेक्षित ईमेल म्हणजे काय? मित्रांनो, प्राप्तकर्त्यांना जर एकाच वेळी एक ईमेल आला आणि तो मित्रांनो कशामध्ये जातो? तर तो स्पॅम मध्ये जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? स्पॅम मेल. ठीक आहे. अनपेक्षित ईमेल असतील अनेक तर त्याला स्पॅम मेल म्हटलं जाईल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर अंतरावर
उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी कोणत्या उपग्रह वाहकाचा वापर केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे 36,000 किलोमीटर म्हणजे कशाची रेंज आहे? तर जिओ स्टेशनरी रेंज आहे, म्हणजेच भूस्थिर कक्षा आहे. आणि मित्रांनो, या कक्षेमध्ये विविध उपग्रह भ्रमण करत असतात. आणि मित्रांनो, या कक्षेमध्ये जर आपल्याला उपग्रह पाठवायचा असेल तर त्यासाठी जिओ सिंक्रोनाइज्ड सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा वापर करणं आवश्यक आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. DRDOने विकसित केलेले पहिले स्वदेशी सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र कोणते? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र विचारलेलं आहे आणि ते कोणतं आहे? तर निर्भय आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. आपण फक्त यादी पाहिली होती भारताकडे असलेली सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र, त्याच्यामध्ये आपण निर्भय दिलं होतं. फक्त द्यायचं राहिलं होतं की कोणी विकसित केलंय, तर हे DRDOने विकसित केलंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. लसीकरणाचे जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञास ओळखले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे सर्वप्रथम देवी या रोगावरील लस कोणी शोधून काढली? तर एडवर्ड जेन्नर यांनी. आणि मित्रांनो, यामुळे त्यांना लसीकरणाचे जनक असं म्हटलं जातं. पर्याय ए आपलं उत्तर आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग कशा शोध लावलाय? कमेंट करून सांगायचं. लुई पॅस्चर रेबीजवरील लस शोधलेला आहे मित्रांनो. रॉबर्ट कॉक यांनी काय केलं? तर ते पुढे पाहूया. त्यासाठी आपलं पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर यांच्यावर प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDA कोणत्या ठिकाणी आहे? पुण्यातील खडकवासला. पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? सहारा वाळवंट आफ्रिकेमध्ये. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. भारतातील सर्वात मोठं कोणतं आहे? तर ते आहे थरचं वाळवंट. प्रश्न क्रमांक 23. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 झाली होती. ठीक आहे. आणि याचं मुख्यालय आहे ते अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोणास मानले जाते? मित्रांनो, भारतामध्ये दुधाची जी क्रांती झाली, धवल क्रांती झाली, त्याचे जनक कोण? तर वर्गीस कुरियन. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. त्यासोबतच MS स्वामीनाथन भारतातील हरित क्रांती जनक. विक्रम साराभाई भारतातील अवकाश क्रांती जनक. ठीक आहे, अवकाश कार्यक्रमाचे जनक. प्रश्न क्रमांक 25. सूर्यकुलामध्ये सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? मित्रांनो, पृथ्वी ही 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. लक्षात ठेवायचा आहे क्रम कसा आहे. पहिल्या नंबरला बुध आहे, दुसरा शुक्र, तिसरा आपला पृथ्वी, चौथा मंगळ, पाचवा गुरु, सहावा शनी, सातवा युरेनस आणि आठवा नेपच्यून. असे एकूण 8 ग्रह सूर्यमालेमध्ये आहेत. पूर्वी 9 होते, त्याच्यामध्ये 9वा प्लुटो होता. 9वा आता प्लुटो काय बनलाय? तर एक डॉर्फ प्लॅनेट म्हणजे बटू ग्रह बनलाय. तो आता ग्रह मानला जात नाही, लहान ग्रह मानला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. दहशतवाद, भारताची सुरक्षा व अखंडता धोक्यात आणणाऱ्या घटनांसंदर्भातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी देशपातळीवर कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? या ठिकाणी पाहायचं आहे. आपण हा प्रश्न इंग्लिशमधल्या नावासोबत पाहिला होता. या संस्थेचं इंग्लिशमधील नाव पाहिलं होतं. काय आहे? NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. त्यालाच आपण काय म्हणतो? राष्ट्रीय तपास संस्था. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. दहशतवाद, भारतात सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गोष्टी यांचा तपास करण्यासाठी NIA ची स्थापना करण्यात आली होती. आणि त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय सी. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA. स्थापना कधी करण्यात आली होती? 2008 साली. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणास मराठी व्याकरणाचे आद्य व्याकरणकर्ते ही उपाधी देण्यात आलेली आहे? मित्रांनो, मराठी व्याकरणाचे पाणिनी किंवा आद्य व्याकरणकर्ते कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 28. लहान मुलांना समजण्यासाठी सोपी असल्यामुळे कोणत्या लिपीस बाळबोध लिपी असे म्हणतात? मित्रांनो, देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असं देखील म्हटलं जातं. हे आपण ऑलरेडी कितीतरी वेळा पाहिलेलं आहे. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29. मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? मित्रांनो, मराठी व्याकरणावर इंग्रजी आणि संस्कृत या भाषांचा प्रभाव आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आपण संधी टॉपिक पाहिला तर कशावर आहे? संस्कृतवर आहे. आणि जर आपण प्रयोग टॉपिक पाहिला तर तो इंग्रजीवर आधारित आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी इंग्रजी आणि मराठीचा प्रभाव बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींमध्ये मराठीवर पडलेला आहे. आणखी पाहायला गेलं तर आपण टेबल, पेन म्हणतो. तर मित्रांनो, या वस्तूंचं मराठी नाव आपल्याला आता आठवत देखील नसेल, परंतु
इंग्रजी नाव आपल्या लक्षात राहिलेलं आणि मराठीमध्ये रूढ झालेलं आहे, त्यामुळे मराठीवर इंग्रजीचा प्रभाव झालेला आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? मित्रांनो, काय पाहिलं आपण, तर मराठीमध्ये ह हा एकच महाप्राण आहे, परंतु ज्या वर्णाचा उच्चार करताना ह चा उच्चार होतो आणि तोंडावाटे हवा बाहेर सोडली जाते त्या सर्वांना आपण काय म्हणतो, महाप्राण म्हणतो. अशा प्रकारचे एकूण 14 महाप्राण मराठी वर्णमालेमध्ये आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ते कोणते कोणते आहेत पहा. आता आपण 5-5चे गट केले तर त्याच्यामध्ये काय पाहतो आपण, पहिलं अक्षर अल्पप्राण, दुसरं महाप्राण, तिसरं अक्षर अल्पप्राण, चौथं महाप्राण, ठीक आहे, आणि 5वं हे देखील अल्पप्राण. अशा प्रकारे प्रत्येक गटामध्ये दुसरं आणि चौथं काय असतं, महाप्राण असतं. मग अशा प्रकारे एकूण गट किती आहेत, 5 गट आहेत. त्यामध्ये महाप्राण किती झाले, 10 महाप्राण झाले. त्यासोबतच ह 11वा, त्यासोबतच श, स आणि श हे देखील काय झाले, महाप्राण झाले. अशा प्रकारे एकूण 14 महाप्राण मराठी वर्णमालेमध्ये आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? व्यंजन अधिक स्वर अक्षर बनतं, बरोबर आहे, आपण पाहिलेलं आहे. स्वर अधिक स्वर या ठिकाणी पहा, जर सजाती असतील तर दीर्घ स्वर बनतो आणि विजाती असतील तर संयुक्त स्वर बनतो, म्हणजे हे देखील बरोबर आहे. व्यंजन अधिक व्यंजन संयुक्त व्यंजन हे देखील बरोबर आहे. आणि जर एकच व्यंजन 2 वेळा आलं तर मित्रांनो त्याला काय म्हणतो आपण, द्वित्व म्हणतो. काय म्हणतो, द्वित्व. या ठिकाणी काय दिलं, जोडाक्षर. जोडाक्षर कसं बनतं, व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर, तर त्याला म्हणायचं जोडाक्षर. परंतु या ठिकाणी व्यंजन आणि तेच व्यंजन असेल तर त्या ठिकाणी काय पाहिजे, द्वित्व पाहिजे. आणि या ठिकाणी द्वित्व दिलंय का, नाही दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी चुकीची आहे. सी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 32, गिरीश या जोड शब्दातील अचूक पोटशब्द कोणते? या ठिकाणी पहा, गिरीचा विग्रह कसा होतो, गिरी अधिक ईश. या ठिकाणी ऱ्हस्व ई अधिक दीर्घ ई मिळून एकच दीर्घ ई तयार होतो आणि या ठिकाणी ही संधी योग्य प्रकारे जुळते. ठीक आहे, पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, अनुक्रमे प्रथम व्यंजन संधी, स्वर संधी, अनुनासिक संधी आणि विसर्ग संधी असणारा पर्याय निवडा. प्रथम व्यंजन संधी काय असते, जेव्हा एखाद्या गटामध्ये मृदू व्यंजन आलेलं असतं आणि शेवटी त्याच्या समोर जर कठोर व्यंजन आलं तर त्याचं रूपांतर त्याच्याच गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं, त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी. उदाहरणार्थ शुद्धपीडा हा शब्द पहा, याच्यामध्ये काय होतंय, शुद्ध, शुद्ध हा शब्द असतो आणि त्याच्या पुढे प हे कठोर व्यंजन आले काय होतं, धचं त होतं आणि शुद्धपीडा बनतं. शुद्ध अधिक पीडा शुद्धपीडा. या ठिकाणी आहे प्रथम व्यंजन संधी. स्वर संधीमध्ये प्रति, प्रतिमध्ये शेवटचा वर्ण ई, ऱ्हस्व ई आणि एक मध्ये पहिला वर्ण ए. काय झालं, दोन्ही स्वर एकत्र आले म्हणून काय बनला, तर स्वरसंधी. 2 स्वर एकत्र आले काय बनते, स्वरसंधी, म्हणजे प्रत्येक मध्ये स्वरसंधी आहे. वाग्मय याच्यामध्ये काय दिसतंय, अनुनासिक न दिसतंय, म्हणजे या ठिकाणी काय झालं, हे देखील अनुनासिक संधी. आणि राहिला विसर्ग संधी. दुरात्माचा विग्रह कसा असतो, दुरात्माचा विग्रह असतो दु, विसर्ग अधिक आत्मा, म्हणजे काय झालं, विसर्ग आहे म्हणून विसर्ग संधी. म्हणजे पर्याय सी मध्ये आहेत शब्द प्रथम व्यंजन संधी, स्वर संधी, अनुनासिक संधी आणि विसर्ग संधी, म्हणजे पर्याय सीच आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, अधोरेखित शब्दाची जात ओळखा, त्याचे बोलणे मनाला लागले आहे. या ठिकाणी पहा, बोलणे हा शब्द या ठिकाणी नामाचं काम करतोय, परंतु तो बनला कशापासून, तर तो बोल या धातूपासून बनलेला आहे. आणि मित्रांनो, जर धातूला प्रत्यय लागून किंवा धातूच्या रूपामध्ये बदल होऊन जर त्याचं नाम बनलं असेल तर त्या नामाला काय म्हणायचं, धातू साधित नाम म्हणायचं. म्हणून या ठिकाणी बोलणे काय आहे, धातू साधित नाम आहे. पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? या ठिकाणी पहा, विभक्तीला बाळ या शब्दाला नो हा प्रत्यय लागला. नो हा प्रत्यय आहे तो संबोधनचा प्रत्यय असतो, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. एकूण विभक्ती किती आहेत, 8 आहेत. ठीक आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. यापैकी पहा, प्रथमाला प्रत्यय नसतातच. द्वितीयला एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते. तृतीयला एकवचनामध्ये नेएशी, अनेक वचनामध्ये निही इशी. चतुर्थीला एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते. पंचमीला एकवचनाने अनेक वचनामध्ये ऊनहून. षष्टीला एकवचनामध्ये चाचीचे, अनेक वचनामध्ये चेचाची. सप्तमीला एकवचनाने अनेक वचनामध्ये त ई आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो. अशा प्रकारे या ठिकाणी 92 मध्ये काय आला, संबोधनचा नो प्रत्यय आला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, काफ, आठव, स्मर, लोट
हे धातू कोणत्या प्रकारात मोडतात? आता या ठिकाणी पाहायचं आहे, काप यावरून आपण पाहूया. ठीक आहे, काप जर आपण म्हटलं त्याने बोट कापले तर काय होतं, तर या वाक्यामध्ये बोट हे कर्म येतं, म्हणून या ठिकाणी काय झालं, हे सकर्मक क्रियापद किंवा सकर्मक धातू झाला. ठीक आहे, त्यासोबतच जर म्हटलं की त्याचे बोट कापले तर त्यावेळी वाक्यामध्ये कर्म निघून जातं आणि क्रिया बोटावर होते, बोटच क्रिया होतं, म्हणजे या ठिकाणी काय होतं, ते अकर्मक म्हणून काम करतं. आणि अशा वेळी मित्रांनो, जर एकच क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे काम करत असेल तर त्याला काय म्हणायचं, उभयविध क्रियापद म्हणायचं. अशा प्रकारे कापले आणि कापणे याच्यामध्ये हे शब्द आहेत ते सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे काम करतात, म्हणून उभयविध क्रियापद आहेत किंवा उभयविध धातू आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, शोभतो हे क्रियापद आहे आणि शोभणारे काय आहे, शोभणारे कोण आहे, तर मुकुट, म्हणजे मुकुट हा कर्ता आहे. आणि या ठिकाणी राजाला शोभतोय, परंतु राजा हा वाक्यातील कर्म नाही. मग या ठिकाणी पहा, वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसार बदलतं, म्हणजे मुकुटनुसार बदलतं, आणि वाक्यामध्ये कर्म नसेल तर अकर्मक, म्हणजे या ठिकाणी काय झालं, कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून कर्तरीप्रयोग आणि कर्म नाही म्हणून अकर्मक. अशा प्रकारे अकर्मक कर्तरीप्रयोग या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 38, संजयने दिलेले निमंत्रण तिरुपतीने लगेच स्वीकारले या वाक्याचा प्रकार ओळखा. मित्रांनो, या वाक्यामध्ये एकच कर्ता एकच क्रियापद आहे, म्हणून या ठिकाणी याला काय म्हणणार आपण, केवल वाक्य, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39, एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? मित्रांनो, एखाद्या गोष्टीवर जोर द्यायचा असेल किंवा एकच मुख्य गोष्ट सूचित करायची असेल तर ती गोष्ट आहे ती एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिली जाते, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. आणि जर बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे असे सांगायचे असतील तर ते कशामध्ये लिहितात, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. लक्षात ठेवायचं, एखादी गोष्ट हायलाइट करायची आहे किंवा एखाद्या गोष्टीवर जोर द्यायचा आहे तर ती एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिली जाईल, आणि जर बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे असे लिहायचे असतील तर त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जाईल. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 40, लोटी या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? या ठिकाणी पहा, लोटी हा शब्द काय आहे, ई कारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, आणि लक्षात ठेवायचं, ई कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन आहे ते या कारांत होतं. लोटीचं काय होणार, लोट्या होणार, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. त्याला काही अपवाद देखील आहेत, उदाहरणार्थ दासी, दासीचं अनेकवचन दासीच राहतं, म्हणजे ई कारांत असून देखील ते या कारांत होत नाही, याला अपवाद आहेत. ठीक आहे, दासी अपवाद आहे, कशाला, ई कारांत या कारांत होतं याला. प्रश्न क्रमांक 41, गायरान या शब्दाचे लिंग कोणते? गायरानला आपण काय म्हणतो, ते गायरान. ते गायरान म्हटलं की ते झालं नपुंसकलिंगी, ते म्हटलं की नपुंसकलिंगी, म्हणजे पर्याय डी. जर आपण तो म्हटलं असतं तर तो पुल्लिंगी, ती म्हटलं असतं तर स्त्रीलिंगी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे सर्वनामे आलेले आहेत? मित्रांनो, तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये जे ते ही अनुसंबंधी किंवा संबंधी सर्वनामे आलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. लक्षात ठेवायचे, या वाक्यामध्ये जे दिसत नाहीये परंतु त्या ठिकाणी ते वापरलं जाणं आवश्यक आहे, म्हणून या ठिकाणी जे हे काय झालं, संबंधी सर्वनाम, आणि त्यासोबत आलेलं ते हे काय झालं, तर अनुसंबंधी सर्वनाम. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, संबंधी सर्वनामासोबत दर्शक सर्वनाम येतं, त्या दर्शक सर्वनामाला काय म्हणायचं, अनुसंबंधी सर्वनाम म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, मी चहा करीत असतो या ठिकाणी काय आहे, काळ ओळखायचा आहे. या ठिकाणी आपण काय पाहिलं, त अधिक असतो असं जर आलं, त अधिक असतो आलं तर त्या ठिकाणी रीती वर्तमान काळ, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी, त अधिक असतो रीती वर्तमान काळ. जर आपण या ठिकाणी म्हटलं असतं की त अधिक असे तर त्या ठिकाणी रीती भूतकाळ. ठीक आहे, असे म्हटले की रीती भूतकाळ, असतो म्हटले की रीती वर्तमान काळ. रीती भविष्यकाळ कधी, जाईल, करत जाईल, त अधिक येईल येणार. ठीक आहे, त अधिक येईल रीती भविष्यकाळ. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 44, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, आभाळागत माया, या ठिकाणी मायाला आभाळाची उपमा दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी माया आणि आभाळ यांच्यामधील सारखेपणा दाखवण्यासाठी गत हा शब्द वापरलेला आहे. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी उपमेय आणि उपमान यांच्यातील सारखेपणा समानता दाखवण्यासाठी परी, सारखा, सम, गत, जसा यासारखे शब्द वापरले असतील तर त्या ठिकाणी उपमा अलंकार असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. अनुप्रास कधी असतो, जर एकाच अक्षराची पुनरावृत्ती वारंवार होऊन चमत्कृती साधली असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार, उदाहरणार्थ
बालिश बहु बायकात बडबडला, बची पुनरावृत्ती झाली म्हणून या ठिकाणी तो झाला अनुप्रास अलंकार. श्लेष अलंकार कधी एकच शब्द वाक्यामध्ये दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला तर त्याला श्लेष अलंकार म्हणायचं. रूपक कधी जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे असं वर्णन केलं असेल त्या ठिकाणी रूपक अलंकार. प्रश्न क्रमांक 45, खाली दिलेल्या शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, पगार हा शब्द पोर्तुगीज आहे. याच्यावर आपण मागच्या 2-3 दिवसात आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि पेड टेलिग्राम चॅनलवर दोन्हीवर प्रश्न पाहिले होते. पगार हा शब्द कसा आहे? पोर्तुगीज आहे. पर्याय सी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 46, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध असलेला जोडशब्द ओळखा. या ठिकाणी पहा, रीतिरिवाज शब्द कसा लिहायचा तर रीती रिवाज. पर्याय ए प्रमाणे लिहायचा. ठीक आहे. या ठिकाणी र आणि त ला दोन्ही दुसऱ्या वेलांटी असतील आणि तिसऱ्या र ला काय असेल? पहिली वेलांटी असेल, ऱ्हस्व असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, गाथण असते. मित्रांनो, गाथण असते ती काजूंची किंवा माशांची असते. या ठिकाणी काय दिले? काजूंची, म्हणजे पर्याय ए. गाथण लक्षात ठेवायचं आहे, काजूंची आणि माशांची असते. केळ्यांचा काय असतो? केळ्यांचा लोंगर असतो. नारळांचा घड असतो. सुपारीची काय असते मला माहित नाहीये, पण आपण नंतर पाहूया, आपल्या चॅनलवर टाकेन मी. प्रश्न क्रमांक 48, ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? या ठिकाणी पहा, ज्याला सीमा नाही असा असीम. पर्याय सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? या ठिकाणी पाहायचं आहे, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ही म्हण कधी वापरतात तर ज्यावेळी एखादा व्यक्ती स्वतःच काही न देता दुसऱ्याचं काहीतरी घेतो आणि दुसऱ्याला देऊन टाकतो त्याला म्हणायचं हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. प्रश्न क्रमांक 50, उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मित्रांनो, उंबराचे फूल काय असतं तर अतिशय दुर्मिळ असतं. म्हणून अतिशय दुर्मिळ गोष्टीला किंवा क्वचित भेटणाऱ्या व्यक्तीला उंबराचे फूल असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी पर्याय ए, क्वचित भेटणारी व्यक्ती असं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ गोष्ट किंवा क्वचित भेटणारी व्यक्ती. पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 51, अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, यावर आपण प्रश्न कसा पाहिला होता तर सर्वच पर्याय त्याचे समानार्थी दिले होते. चौथा पर्याय होता वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी पहा, अभिनिवेशचा अर्थ काय असतो तर उत्साह, जोम किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचा आग्रह. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? जोम हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. पर्याय बी. आपण कोणते पर्याय पाहिले होते? उत्साह पाहिला होता, जोम पाहिला होता किंवा आग्रह पाहिला होता. हे सर्व अभिनिवेशचे समानार्थी आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधील प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्नांचं स्पष्टीकरण आवडलं असेल आणि जर समजलं देखील असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मुंबई पोलीस भरतीचा पूर्ण सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.